नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। महिला पेशंटचाच डॉक्टरने केला विनयभंग, पोलिसांनी ठोकल्या बेड्या। उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी संभाजीनगर चिंचवडीतील एका डॉक्टरला निगडी पोलिसांनी काल अटक केली। उपचार सुरू असताना स्टॉकिंग नीट करण्याच्या बहाण्याने मध्यरात्री महिलेच्या कॉटजवळ येऊन तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप डॉक्टरवर करण्यात आलाय। चेतना हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला। या प्रकरणी 37 वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार डॉक्टर धैर्यशील शेटक वय 27 राहणार संभाजीनगर याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली। दरम्यान रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील विश्वासाच्या नात्याला धक्का देणारी ही घटना घडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली। आरटीओ कर्मचारी आजपासून पुन्हा बेमुदत संपावर। प्रलंबित मागण्यांकडे शासन आणि प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ राज्यभरातील आरटीओ कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय। या संपाचा परिणाम पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामकाजावरही होणार असून वाहन नोंदणी, परवाने, कर वसुली आणि इतर महत्त्वाच्या सेवांवर संपाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। सर्वसाधारण सभेचे थेट प्रक्षेपण बंद, आयुक्तांना नोटीस। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे थेट प्रक्षेपण बंद करण्याच्या निर्णयावरून राजकीय वाद निर्माण झालाय। कामकाजामध्ये अपारदर्शकता वाढल्याने चुकीचा कारभार करण्यासाठी लाईव्ह प्रक्षेपण बंद केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संदीप वागेरे यांनी केलाय। तसेच महापालिका आयुक्त यांनी 15 दिवसात निर्णय मागे न घेतल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे। महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर सर्वसाधारण सभेचे कामकाज ऑनलाईन आणि थेट प्रक्षेपित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र गेल्या काही महिन्यात थेट प्रक्षेपणादरम्यान सत्ताधारी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांच्या वक्तव्यांमुळे व वादग्रस्त घटनांमुळे भाजपची कोंडी झाली आहे। त्यामुळे सभेचे थेट प्रक्षेपण बंद करण्यात आले। यावरून वागेरे यांनी ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या मार्फत महापालिका आयुक्तांना नोटीस दिली। नियोजन समितीवर बारणे, कसपटे आणि सारिका गायकवाड यांची वर्णी। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रारूप विकास आराखडा अर्थात डीपी वरील सूचना व हरकतींवर सुनावणीसाठी नियोजन समिती स्थापन करण्यास सोमवारी सत्ताधाऱ्यांना अखेर मुहूर्त लागला। या समितीवर स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांच्यासह नगरसेवक संदीप कसपटे आणि सारिका गायकवाड यांची वर्णी लागली आहे। गांजा विक्री प्रकरणी निगडीतील एकाला अटक। अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये अफवा आणि गांजा विक्री प्रकरणी निगडी पोलिसांनी ओटा स्कीम येथून एकाला गांजा बाळगल्याप्रकरणी अटक केली। सनी शंकर थोरात वय 20 राहणार निगडी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे। सनी याच्याकडे 40 ग्रॅम गांजा आढळला। पाणी कपातीचे पुन्हा संकट, शहरातील जलतरण तलाव बंदचे आदेश। महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाणी टंचाई विषयावर काल चर्चा झाली। पाऊस लांबणीवर पडलाय, त्यामुळे शहरावर पाणी कपातीचे संकट आहे। जलतरण तलाव बंद करावेत, वॉशिंग सेंटरवर कारवाई करा असे आदेश महापौर रवी लांडगे यांनी सोमवारी महापालिका प्रशासनास दिले। पिंपळे निलखमध्ये दोघांवर तलवारीने वार। रागाने पाहिल्याच्या कारणावरून एका तरुणावर तलवारीने आणि लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करण्यात आला। मध्यस्थी करणाऱ्या त्याच्या नातेवाईक तरुणावर देखील तलवारीने वार करून गंभीर जखमी केली। ही घटना पिंपळे निलख येथील डीपी रोडवर काल रात्री 10च्या सुमारास घडली। कार्तिक संतोष बालवडकर, अनिष्ट शरद मुरकुटे अशी जखमी तरुणांची नावे आहेत। संतोष जनार्दन बालवडकर यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी ऋषिकेश पाटील, अभिषेक भास्कर, जय शिंदे सर्व राहणार पिंपळे निलख यांना अटक केली आहे। त्यांच्यासह 2 अल्पवयीन बालकांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज। सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका। तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।